तर नमस्कार शेतकरी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जी नवीन डीसीएच प्रणाली ई पीक पाहणी करण्याची आहे तर ती कशा पद्धतीने सहाय्यकाच्या मार्फत राबवली जाणार आहे याबाबत कालच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहिली। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तुम्हालाही जरी स्वतःला सहाय्यक म्हणून नोंदणी करायची असेल ई पीक पाहणी करण्यासाठी तर ती तुम्ही कशी करू शकता तुमच्या मोबाईलमधून ते अगदी स्टेप टू स्टेप तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती की या वर्षापासून सहाय्यकांच्या मार्फत आता तुमची ई पीक पाहणी केली जाणार आहे। त्यामुळे बऱ्याच ज्या ई पीक पाहणी करताना चुका होत होत्या तर त्या चुका टाळल्या जातील असं राज्य सरकारचं म्हणणं आहे। आता ही जी ई पीक पाहणी तर ते सहाय्यक करतील। आता नेमकं सहाय्यक कोण असणार आहे तर तुमचा रोजगार सेवक असू शकतो किंवा तुमचा कोतवाल असू शकतो किंवा महिला बचत गट मधील एखादा सदस्य असू शकतो किंवा आशा सेविका असू शकतात। तर याच्यापैकी एखादा सहाय्यक तुमच्या गावाची ई पीक पाहणी करणार आहे। परंतु तुमच्या गावाला जरी सहाय्यक नसेल तर तुम्ही स्वतः सहाय्यक म्हणून कशी नोंदणी करू शकता तर तुम्हाला या ऑफिशियल पोर्टलवर येऊन लागायचंय। ऑफिशियल पोर्टलवर आल्यानंतर याची वेबसाईट आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे शेतकरी मित्रांनो। तर इथं बघा तुम्हाला क्रॉप सर्वेअर असा ऑप्शन दिसेल, बिकम अ क्रॉप सर्वेअर असा ऑप्शन आहे तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय। याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं तुमची पर्सनल डिटेल्स तुम्हाला टाकायची। इथं तुमचं पहिलं नाव, त्यानंतर शेवटचं नाव, त्यानंतर तुमचा आधार नंबर, नंतर आधार व्हेरिफिकेशन करून घ्या, त्यानंतर तुमचा ईमेल आयडी टाकायचा इथं, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका, त्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस टाका, त्यानंतर तुमचा सेकंड ॲड्रेस टाका, त्यानंतर तुमचा पिन कोड टाका, त्यानंतर तुमचं जे स्टेट येतं स्टेट टाका, त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट टाका, त्यानंतर तुमचा तालुका टाका, त्यानंतर तुमचं गाव टाका। तर अशी डिटेल्स तुम्हाला टाकून घ्यायची आणि तुमचे मोबाईलचा ओटीपी, ईमेलचा ओटीपी हे व्हेरिफिकेशन इथं ओटीपी व्हेरिफिकेशनच्या जागेवर व्हेरिफिकेशन करून घ्यायचे शेतकरी मित्रांनो। तर बघा मित्रांनो इथं आपण सगळी डिटेल्स आता फिलअप केली। यात आपण आपलं आधार व्हेरिफिकेशन केलंय, मोबाईलचं व्हेरिफिकेशन केलंय, ईमेलचं व्हेरिफिकेशन केलंय, त्यानंतर इकडे तुमचा डिस्ट्रिक्ट, पिन कोड, ॲड्रेस, तुमचं तालुका, त्यानंतर तुमचं गाव सिलेक्ट करून घ्या। त्यानंतर खाली कन्साइनमेंट आहे तर त्याच्यावर क्लिक करा, टर्म्स आणि कंडिशन ॲक्सेप्ट करा, त्यानंतर रजिस्टर मी या पर्यायावर क्लिक करा। मित्रांनो इथं तुम्हाला ईमेल व्हेरिफिकेशनचा जरी प्रॉब्लेम येत असेल, जो तुमच्या मोबाईलवर ओटीपी आला असेल, जो तुमचा मोबाईल व्हेरिफिकेशनसाठी ओटीपी आला असेल तो ओटीपी टाका, तुमचं ईमेल व्हेरिफिकेशन होईल मित्रांनो। त्यानंतर इकडे ॲड्रेसचे डिटेल्स भरल्यानंतर कन्साइनमेंटवर क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला तुमचं पासवर्ड आणि युजर नेम हे तुमच्या टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून कळवण्यात येईल। त्यानंतर पुढची प्रक्रिया तुम्हाला डीसीएच एमएच ॲपवर पूर्ण करायची मित्रांनो। तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सहाय्यकासाठी तुमची नोंदणी ही करू शकतात। त्यानंतर जी पुढची प्रक्रिया आहे तर ती पुढची प्रक्रिया तुम्ही डीसीएच जे एमएच ॲप आहे नवीन तर त्याच्यावर हे जे पासवर्ड आणि युजर नेम आहे तर ते वापरून ओटीपी व्हेरिफिकेशन करून बाकीची गोष्टी तर त्या तुम्ही तिथे सेटअप करू शकतात। त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कडून तुम्हाला ज्या पुढच्या गोष्टी तर त्या तिथं कळवण्यात येतील। तर अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या गावाचा सहाय्यक बनू शकतात आणि जी ई पीक पाहणी तर ती ई पीक पाहणी करून काही मानधन तुम्ही कमवू शकता मित्रांनो। काही अडचण येत असेल तर बिंदास व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नक्कीच रिप्लाय करेल। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।